पहिलाच बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून गॅप मध्ये उडवलाय आणि नशीब पहा, नशीब कोणाच्या बाजूने आहे तर त्या निश्चित क्षेत्ररक्षकांच्या बाजूने. हे अनपेक्षित क्रिकेट आहे. आउटफील्डच्या भौगोलिक परिस्थितीचा जो झटका आहे तो निश्चितच इथे जयदुर्गे वॉरियर्स संघाला लागला. संघाची धावसंख्या पोहोचली 2. तब्बल 27 वर्षांचा संघर्ष आणि याच मुंबापुरीमध्ये वानखेडेवरनं 2 एप्रिल 2011ला आपण जिंकलेलं दुसरा विश्वचषक 25 जून 1983 नंतर. म्हणजे इथे पहा प्लम झाला बॉल अक्षरशः. नो बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत. थ्रो गोलंदाजीसाठी या खेळाडूला इथे दंडित करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये त्याला बॅन केलं गेलं. हे देखील अधोरेखित करावं लागेल आपल्याला. इथून त्याला गोलंदाजी करता येणार नाही. अत्यंत महत्त्वाचं. मी पंचांचं निश्चित कौतुक करेन. मॉन्टी घोडेकर सर असतील, त्यांच्यासोबत सर्व जे नामवंत पंच आहेत त्या सगळ्यांचंच इथे निश्चित त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला लागलेला थ्रो गोलंदाजी हा खरं तर कलंक आहे आणि त्याला इथे दंडित करण्याचं काम हे योग्य अंपायरच करू शकतात, ज्याच्यामध्ये हिंमत आहे, ज्याच्यामध्ये बेधडकता आहे, निडरपणा आहे. तेच पंच हे काम पाहू शकतील आणि निश्चित रूपाने तो बेधडकपणा दाखवला इथे. त्याबद्दल पंच पॅनलचं देखील पुन्हा एकदा मनापासून आभार. दुसऱ्याच बॉलवर नवीन गोलंदाज विनायक आलेत. स्वतः कर्णधार विनायक गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू खेळपट्टीच्या अगदी लगत आणि पहा अपील झाली आहे धावचीतसाठी. फलंदाजाला परतावा लागणार आहे. धक्का क्रमांक पहिला. बॅट्समन आउट. दंडित केलं गेलंय गोलंदाजाला, कारण आक्षेपार्ह गोलंदाजी ज्या ज्यावेळी आढळेल त्या त्यावेळी पंच तेथून आपलं जे काम आहे ते करतील. या षटकातल्या आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 2 बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल मिस्टर विनायक जो लीड कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. बॅटन पॅड मधून हा फटका सिलिमिडॉनला. ऑथराइजली ज्यावेळी गोलंदाजाला आपण दंडित केलं त्यावेळी 3 धावांची पेनल्टी हा या स्पर्धेचा नियम आहे. 3+1 4 धावा असं. आता या 3 धावा देखील ऍड होतील, ज्या 3 धावांच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. बॉल तयार. फटका फसलाय. चेंडू गॅप मध्ये असताना 2 खेळाडू चेंडू खाली सरसावतायत आणि इथे पहा टिपलाय अचूक झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. एका पाठोपाठ एक आणखीन एक धक्का. थँक्यू. आपण पाहतो ना की 37 या धावसंख्येवर जो डाव रोखला गेला आणि त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. टार्गेट समोर 37 धावांचं आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय देवाचे गोठणे प्रीमियर लीग 2026 आणि त्याच क्रीडा स्पर्धेमधला ही 5वी लढत सुरू आहे, ज्यामध्ये एका बाजूला श्री महापुरुष राऊतवाडी आणि त्या विपक्षामध्ये जयदुर्गे वॉरियर्स. जयदुर्गे वॉरियर्सला इथून मात्र नामी संधी आहे. बॉल तयार. इथे पहा लोअर फुलटॉस होता. फक्त सॉफ्ट हँडचा वापर करत ढकललं चेंडूला. सिलिमिडॉन मधून फक्त एक सिंगल कनेक्ट केली गेली आणि विनायक मात्र चांगली कामगिरी करतात. आतापर्यंत या षटकाचा जर आपण विचार केला तर बॉलचा खेळ संपलाय 5. एक चेंडू अजूनही शेवटचा शिल्लक आहे. या षटकात संघाची टोटल पोहोचली आहे 37चा टार्गेट चेस करताना
7 धावा. बॉल तयार. त्रिफळाचीत केलाय. अक्षरशः म्हणावं लागेल की चोर मागच्या दारातनं चोरी करून गेलाय. शफल अतिरिक्त झालाय आणि त्याचा फायदा जो आहे तो गोलंदाजाला अर्थातच विनायकला झालाय. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती फक्त 7 या आकडावरती. 18 चेंडू आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. कधी कधी कमी धावा दिसल्या ना की मग आपलं मनामध्ये ना आपण इझिली त्या गोष्टी घ्यायला सुरुवात करतो. परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही हिरा असेलच असं नाही. कदाचित ती कास देखील असू शकते जे आपल्या हाताला लागल्यानंतर त्याची जखम देखील आपल्या हाताला होऊ शकते. या गोष्टीला इथून जयदुर्गे वॉरियर्सला लक्षात ठेवावं लागेल. लक्ष कमी जरी दिसत असलं तरी देखील प्रतिस्पर्धी संघाला हलक्यात घेण्याची चूक जर आपण कराल तर डेफिनेटली त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला इथं भोगावं लागणार. इथे षटक नंबर 2 प्रथमेश वाडेकर जो गोलंदाजी मार्कवर आलाय. 4 षटकांची लढत आहे. जास्त वेळ घेऊ नका. विशेषतः मी विनंती करेन श्री महापुरुष राऊतवाडी संघ, श्री महापुरुष क्रिकेट संघ राऊतवाडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावतो. 18 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. उंबळेमानच्या या प्रशस्त क्रीडानगरीवरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि बऱ्याचदा म्हणतो आपण की ही नियती आणि निसर्ग फार भयानक आहे. कधी कोणाचे काटे उलटे फिरतील ना हे सांगता येणं अवघड आहे. अत्यंत भयानक परिस्थिती. इथे मात्र गोलंदाज तयार. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय आणि इथे बोनस दिलाय क्षेत्ररक्षकानं तो फलंदाजी करणाऱ्या जयदुर्गे वॉरियर्स या संघाला. जो काही निर्णय, इट्स अ बाउंड्री. 4 धावा. चौकार आला. इट्स अ मच निडेड बाउंड्री फॉर टीम जयदुर्गे वॉरियर्स. आणि या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर संघाची टोटल मात्र अग्रेसर होत जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन स्कोर कार्ड. देवाचे गोठणे क्रिकेट मंडळाची मेहनत आहे. कालचा पूर्ण दिवस खरं तर विलास बाबा असतील, तदनंतर त्यांचे सगळे सहकारी असतील, इथे अत्यंत मेहनतीनं त्यांनी हा सगळा डोलारा उभा केला. भले स्पर्धा 1 दिवसाची आहे परंतु त्या 1 दिवसाच्या एकदिवसीय स्पर्धेमध्ये सगळं काही क्वालिटी निर्माण करण्याची त्यांनी इथे प्रयत्न केलाय. फटका पहा. बॉल नो सिग्नलचा इशारा. इथे पंचांमार्फत नो बॉलचा इशारा आलाय. आणि 1+1 अशा 2 धावा तर कनेक्ट ऑलरेडी झाल्यात. तिसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो रोखला गेलाय. ऑन अबाव द वेस्ट. कमरेच्या वर बॉलचं लँडिंग आहे असं इथून पंच सांगतायत. आणि याच 2 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतायत 13 या आकड्याच्या मदतीनं. बैंक बैलेंस अगर कम हो तो अपने खर्चे पे भी ध्यान देना चाहिए असं एक वाक्य आम्ही सातत्यानं समालोचनात सांगत असतो. ते काम इथे गोलंदाजानं इथे त्या गोष्टीला अधोरेखित करावं लागेल. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फ्री हिटची ही संधी. फटका चांगला आहे. ऑन साइडला सरळ उडवलाय. बॉल चाललाय सरळ इन टू द स्टँड. 6 धावांसाठी इथे आलाय षटकार. थँक्यू. जय बजरंग या नावानं ग्रामीण क्रिकेटमध्ये बरेच संघ आहेत. आणि आपण असं म्हणतो की रामायणामध्ये भगवान हनुमंतांनी आजही या कलियुगात त्यांचं अस्तित्व आहे. म्हणूनच मी म्हणतो ना की मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानर युत मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. त्या प्रभू हनुमंतांना इथून मानाचा त्रिवार नमन करून क्रीडांगणावरती मोठं द्वंद्व युद्ध पेटलंय जिथे जयदुर्गे वॉरियर्स संघ पाठलाग करतोय 37 धावांचा. 19 आकडा धाव फलकावर आला. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा
माताच पिताच का शिवभूप तो छत्रपतींना वंदन करून आपण या क्रीडांगणाच्या दिशेनं हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला वेगानं आले अत्यंत आणि फेक पहा तेच तर राज होती. परंतु फेकीचं जे झोन होता तो खरं तर वरच्या दिशेनं, त्यामुळे इथे 2 धावा झाल्यात सहज कंप्लीट. टीमची धावसंख्या पोहोचली आहे दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 21 धावा. दुसरं षटक अत्यंत महागडं ठरलंय. त्यामध्ये आतापर्यंत 13-14 धावा गमावल्या गेल्यात, म्हणजे गरिबी में आटा गेला असं सांगावं लागणार आहे. आता प्रथमेश वाडेकरनं जे काही काम केलं ते निश्चितच इथे डेफिनेटली संघाला बॅकफूटवर घेऊन गेलाय. एक सिंगल इथून कंप्लीट होईल बॅकवर्ड लेग स्लिपला आणि याच सिंगलच्या सहाय्यानं 5 चेंडूंचं सत्र इथे संपल्यानंतर टीमची धावसंख्या पोहोचली आहे नेल्सन आकड्यावर 22 या अंकावरती. विजयाकरता अजूनही 15 धावांची गरज आहे. उर्वरित एक षटक बाकी आहे. 13 बॉल इथून मात्र शेष. 13 चेंडूंचा खेळ टोटल शिल्लक राहिला आहे आणि विजयाकरता बरोबर 15 धावसंख्येची गरज आहे. 37 धावांचं टार्गेट समोर. ओव्हरपिच होता परंतु बॅटचा फ्लो चुकीचा आला आणि त्यामुळेच इथे पहा 22 स्वरूपात धावा प्रस्थापित होतील. पंचांकडनं देखील सिग्नल आला. एक्स्ट्रा धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. एक धावेची किंमत काय आहे ना, कदाचित त्या मी बऱ्याचदा म्हणतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सगळ्यात प्रामाणिक खेळाडू कोण, तर मग न्यूझीलंडचा विल्यमसनला आपण पाहिलं. 2019ला त्याचा चेहरा पाहिला मैदानातून बाहेर निघताना, म्हणजे अक्षरशः जो खरा क्रिकेटचा कट्टर चाहता आहे ना त्याला देखील त्याची दया येत होती. इंग्लंडनं म्हणजे बेन स्टोक त्याच्या त्या बॅटला बॉल लागला, तो 4 धावा गेला, मॅच टाय झाली आणि नंतर कळलंच नाही, निर्णय आला की इंग्लंडनं मेगा फायनल जिंकले. परंतु ते आपल्याला शेवटपर्यंत गुपित आहे की तो सामना किती धावाने इंग्लंडने जिंकलाय किंवा किती विकेटने जिंकलाय. म्हणजे पहा क्रिकेटचा निर्माता जगात मधला जो इंग्लंडचा संघ आहे, जी भूमी आहे युरोपियन कंट्री, तिला विश्वचषक जिंकता जिंकता 2019 उजाडलं आणि ते देखील गुपित आहे की त्यांनी तो विश्वचषक कसा जिंकलाय. आणि इथे मात्र वळूयात आपण तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलं जाईल. गोलंदाज चेतन आलेत. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती आहे. विजयाकरता 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मॅचला इथे मात्र सुरुवात. गोलंदाज तयार. राऊंडी स्टंप्स आला. अक्रॉस सीम ऍक्शन. खरं तर एक कॅरेबियन मुलखातला खेळाडू मायकल कॅस्प्रोविजला आपण जर पाहिलं की खऱ्या अर्थानं याच शैलीनं तो क्रिकेटमध्ये आला आणि ती शैली त्यानं VB सिरीज किंवा मग ॲशेसमध्ये त्याला इंग्लंडच्या विरोधात अशा पद्धतीने गोलंदाजी करताना आपण बऱ्याचदा पाहिलं. इथे देखील या क्रीडांगणावरती चेतन तांबे संघाला गरज आहे निर्धाव चेंडूंची त्यावेळी तो चांगली कामगिरी करतोय. आपटून टाकलाय बॉल. नो बॉलचा इशारा पंचांमार्फत. इट्स ओव्हर स्टेपिंग नो बॉल और नो बॉलचा सिग्नल आलाय आणि 1 बाउन्सचं नोटिफिकेशन देखील आणि पुढच्या बॉलवर फ्री हिटची संधी असणार आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. विजयाकरता 13 धावा दूर आहेत. अजूनही जयदुर्गे वॉरियर्स हा संघ. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चेंडू चाललाय बॅक ऑफ द एंड. अत्यंत वेगानं दोन्ही खेळाडू पाठलाग सुरू आहे. एक फ्लाइंग स्लिपचा आणि एक बॅकवर्ड लेग स्लिपचा. या बॉलवर मिळतील 4 धावा. इथे आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 28 या धावसंख्येवरती. येस, इच अँड एव्हरी नो बॉल हॅज अ फ्री हिट, जो खरं तर आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे, माफ करा. आणि इथे या चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 28 धावा. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय तो फक्त ऑथराइज 2. उर्वरित अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. पाठलाग सुरू आहे खरं तर जयदुर्गे वॉरियर्स या संघाचा. फटका पहा हवेत आहे. समोर क्षेत्ररक्षक. इथे पकडो कॅच जीतो मॅच, परंतु ती झेल केली आहे धरणी मातेला दान. कॅच सुटण्याचे विक्रम किती आहेत. कदाचित आपण सामना पाहिला असेल ज्यावेळी ऑस्ट्रेलियानं 438 ठोकल्या साऊथ आफ्रिकेच्या विरोधात आणि त्यानंतर हर्षल गिब्स ज्या वेगानं फलंदाजी करत होता त्याचा झेल 9 या आकड्यावर सोडला एका ऑस्ट्रेलियन खेळाडूनं आणि त्यानंतर जो त्याने 443चा विक्रम बनवला, जगातला सगळ्यात मोठा चेसिंगचा मुकाबला,
जो आपण झेल सुटल्यानंतर पाहिला, कदाचित ते इतिहास झेल सोडल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. इथे व्हाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31. विजयाकरता 6 धावांची गरज आहे. मनामध्ये संघर्ष करण्याची जिद्द पाहिजे, एवढंच मात्र इथून सांगावं लागणार आहे. ती जिद्द थोडीशी त्याची कमतरता जाणवतीये. टीम महापुरुष क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून बॉल तयार. राऊंड विकेट. सुपर बॉलिंग. दर्जा आणि गुणवत्ता आता कमबॅक केलाय जरूर गोलंदाजानं. या षटकातला चौथा चेंडू त्यानं मात्र डॉट टाकलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच थोडंसं या मॅचचा जो फ्लो आहे तो कमी झाला, किंवा ज्या पद्धतीनं प्रकर्ष जाणवायला पाहिजे फलंदाजांकडनं तो मात्र इथे जाणवत नाहीये. पुन्हा एकदा चेतन तांबे गोलंदाजी मार्कवर सज्ज. या षटकातला पुढचा बॉल. पल्लू स्कूप करायचा होता, चेंडू फक्त हवेत उडवलाय. आणि पहा गोलंदाज यापेक्षा अजून किती चांगलं प्रदर्शन करणार आहे. अतिशय थोडंसं मी म्हणेन की असंयमी क्रिकेट. इट्स अ थॉटलेस क्रिकेट बाय टीम महापुरुष क्रिकेट संघाच्या वतीनं. क्षेत्ररक्षकांनी अक्षरशः जी बाजू देणं गरजेचं आहे गोलंदाजांना, ती बाजू इथं दिली जात नाहीये. 2 इतक्या सोप्या झेल त्यांनी टाकल्यात आणि त्यात धरणी मातेला सरळ दान केलं. इथे मात्र याच सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 32. विजयाकरता 5 धावांची गरज आहे. या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल. बॉल तयार. फलंदाज बाद. विकेटचं पतन अत्यंत महत्वपूर्ण वेळी, योग्य वेळी योग्य वार केलाय आणि फलंदाजाला इथून परतावं लागणार आहे. 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. चला मी विनंती करतो, 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावसंख्येची कंपल्सरी गरज आहे. तुम्ही पाहतायत देवाचे गोठणे प्रीमियर लीग 2026 अत्यंत अभूतपूर्व आणि तितकाच दिमागदार सोहळा. 1 दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. खरं तर असं आपण म्हणतो की पूर्ण मुंबई ज्या कोकणवासियांवर चालते, मराठी मुलकाची अस्मिता या मुंबईमध्ये जर कोणी टिकून ठेवली तर याच कोकणवासियांनी. आणि तेच कोकणवासीय सध्या इथे या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्या नोकरीतून, धंद्यातून, आपल्या प्रपंचातून वेळ काढत आज खरं तर ग्रामीण गटातील ही प्रीमियर लीग ची संकल्पना पर्व 3रं सध्या जे तुमच्या भेटीला आलंय. बॉल तयार. पहिलाच बॉल. चेंडू पल्लू स्कूप केलाय पुन्हा एकदा बॅक ऑफ द एंड मध्ये. सामना सोपा करतोय फलंदाज. सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मदतीनं 1 धावसंख्येची फक्त गरज आहे आता. 36 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. यानंतरच्या दोन्ही मॅचेस, खऱ्या अर्थानं यानंतरची जी लढत आहे श्री नागदोबा वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये समर्थ 11. आणि इथे सामना जिंकलाय जय दुर्गे वॉरियर्स. हा इथून ठरतोय विजयाचा शिल्पकार. मनपूर्वक अभिनंदन आणि चांगला खेळ तुम्ही देखील केलात त्याबद्दल श्री महापुरुष क्रिकेट संघ आपलं देखील मनापासून कौतुक. चला यानंतर श्री नागदोबा वॉरियर्स आणि समर्थ 11 या मॅचचा सुपर हिरो ठरला आहे. नो डाऊट जय दुर्गे वॉरियर्स संघाचा प्रसन्न राघव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता. या आपण त्याला आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा विजेता